नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. टाकळी येथे वाढीव वर्गणी देऊ नये भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त. येथील टाकळी या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वार्षिक वर्गणी प्रत्येकी 2,400 रुपये भरली असूनही महिन्यातून केवळ 2 ते 3 वेळाच गावामध्ये पाणी येतं. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या संदर्भात हिंदू एकता आंदोलनाचे उपाध्यक्ष विकास पाटील, अध्यक्ष राम भोसले, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विशाल बनसोडे, गोपाळ गुळवणी, दिनगोंडा पाटील आणि अन्य सदस्य यांनी पंचायत समितीच्या सदस्या सौरिता मुजावर आणि ग्रामसेवक श्री VT नागरगोचे यांना निवेदन सादर केलं. यापूर्वीही तहसीलदार, जिल्हा अधिकारी आणि पंचायत समिती कार्यालयात अनेक वेळा गावातील अस्वच्छता, घंटागाड्यांची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, सार्वजनिक हिंदू स्मशानभूमीची समस्या यासह सार्वजनिक मुतारी उपलब्ध करून देण्याविषयी निवेदन देण्यात आले आहे. टाकळी गावामध्ये 18 पगड जातीचे हिंदू समाजाचे बांधव असून सुद्धा गेली अनेक वर्षे हिंदूसाठी सार्वजनिक स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात प्रशासन अयशस्वी ठरला आहे. हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे. ग्रामस्थांनी या सर्व समस्यांसाठी आंदोलनही केले होते. हिंदू एकता आंदोलन आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ परिवाराच्या वतीनं प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिक यांसाठी ग्रामीण बस वेळोवेळी उपलब्ध झाली आहे. टाकळी गावातील सर्व माता भगिनी महिला वर्गाच्या वतीनं नुकतंच दिलेल्या निवेदनात 24 घंटे पाणीपुरवठा करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू अशी चेतावणी देण्यात आली आहे. पंचायत समिती सदस्य रीता मुजावर आणि ग्रामसेवक VT नागरगोचे यांनी थातूर मातूर उत्तरे देऊन टोलवाटोलवी केली.